तर आज आपण न्यूक्लियसची स्टडी करत असताना मॅक्झिमम न्यूक्लियस पिरियॉडिक टेबल मधले स्टेबल न्यूक्लियस असतात. व्हेरी फ्यू न्यूक्लियस आर रेडिओएक्टिव्ह इन नेचर. मीन्स फ्रॉम दिस न्यूक्लियस a spontaneous and continuous emission of radiations, alpha, beta and gamma radiations. Nucleus is the tremendous energy source. न्यूक्लियस हे एक ट्रिमेंडस एनर्जी सोर्स आहे. दॅट्स वाय द मेजॉरिटी ऑफ द compounds on the earth crust are made up of elements, and elements are made up of atoms, and atoms are made up of nucleus. But most of the atoms in the periodic tables are stable. पण आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त ॲटम्स पिरियॉडिक टेबल मधले कसे आहेत, स्टेबल आहेत. आता व्हॉट आर द फॅक्टर्स विच अफेक्ट द स्टॅबिलिटी ऑफ द न्यूक्लियस, म्हणजे यामध्ये कोणकोणते फॅक्टर आहेत जे न्यूक्लियसची स्टॅबिलिटी अफेक्ट करत असतात ते आपण समजून घेणार आहोत, आहे की नाही. म्हणजे मॅक्झिमम न्यूक्लियस स्टेबल आहेत. आता स्टेबल असण्यासाठी काही कारण असेल, म्हणजे आपण त्यांची स्टेबिलिटी कशाच्या बेसिसवर एक्सप्लेन करणार आहोत. The various factors which explain the stability of the nucleus. A single factor not explain the stability of the nucleus. खूप सारे फॅक्टर आहे ज्या फॅक्टरहून आपण न्यूक्लियसची स्टॅबिलिटी काय करणार आहोत, एक्सप्लेन करणार आहोत. तर सर्वात पहिलं जे फॅक्टर आपण स्टडी करणार आहोत ते आहे इव्हन ऑड नेचर ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. म्हणजे जे न्यूक्लियस असते, आपल्या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असतात. तर न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचा नंबर इव्हन किंवा ऑड जर असेल तर त्याच्या बेसिसवर आपण कोणते न्यूक्लियस स्टेबल आहे हे समजावून सांगणार आहोत. सेकंड, आपण न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो, जे न्यूट्रॉन्स असतात आणि प्रोटॉन्स असतात न्यूक्लियसमध्ये, यांच्या रेशोचं कॅल्क्युलेशन्स करून आपण एक्झॅक्टली कोणते न्यूक्लियस स्टेबल आहे ते समजावून सांगणार आहोत. थर्ड, मॅजिक नंबर. असे काही न्यूट्रॉन किंवा प्रोटॉनचे नंबर आहे की जे नंबर एखाद्या न्यूक्लियसमध्ये असेल तर ते न्यूक्लियस मोस्ट स्टेबल न्यूक्लियस असतील. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे मास डिफेक्ट. न्यूक्लियस बनत असताना जे काही मास डिफेक्ट होत असते त्याहूनही आपण न्यूक्लियसची स्टेबिलिटी एक्सप्लेन करणार आहोत. आणि फायनली न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी, म्हणजे जे न्यूक्लियस असते त्यामध्ये न्यूट्रॉन प्रोटॉन्स बाइंड होत असताना जी काही एनर्जी रिलीज होते त्याहून सुद्धा आपण न्यूक्लियस कोणते स्टेबल आहे ते आपण सांगू शकतो. आता वन बाय वन फॅक्टर, एक एक फॅक्टर आपण एक्सप्लेन करू की न्यूक्लियसची स्टेबिलिटी कोणकोणत्या फॅक्टरवर कशी कशी डिपेंड आहे हे आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर सर्वात पहिलं फॅक्टर आपण समजून घेऊ आहे ना, इव्हन ऑड नेचर ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. फर्स्ट फॅक्टर कोणता आहे की आपलं जे न्यूक्लियस असते, बघा लक्षात ठेवायचं आहे, एखादं जे न्यूक्लियस असते तर या न्यूक्लियसमध्ये इव्हन किंवा ऑड नंबर ऑफ प्रोटॉन्स असेल किंवा न्यूट्रॉन्स असेल तर त्याच्या बेसिसवर आपण न्यूक्लियस स्टेबल आहे का अनस्टेबल आहे ते समजावून सांगत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून सुरुवातीला हे जे न्यूक्लियस असेल, सपोज एक न्यूक्लियस मी इथे काढलेलं आहे, ड्रॉ केलं, आणि या न्यूक्लियसमध्ये जे प्रोटॉन्स आहेत आणि न्यूट्रॉन्स असतील तर हे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन जर इव्हन नंबरमध्ये असतील, इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इव्हन नंबर ऑफ न्यूट्रॉन जर असेल तर दॅट न्यूक्लियस इज मोस्ट स्टेबल न्यूक्लियस. मॅक्झिमम नेचरमधले जे काही एलिमेंट आहे, जे स्टेबल एलिमेंट आहे, ज्याच्यापासून 85% अर्थ कस्ट बनलेली आहे, म्हणजे हे जमीन जे आहे ज्याच्यावर मॅटर अर्थ कस्ट बनलेली आहे, 85% अर्थ कस्ट जे बनलेली आहे त्यांच्यामधले जे एलिमेंट आहे तर त्या एलिमेंटमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, म्हणजे त्या ॲटममध्ये त्यांच्यापासून जे बनलेले मॅटर आहे त्या मॅटरमध्ये जे ॲटम असेल त्यांच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनची संख्या इव्हन नंबरमध्ये असते. आणि इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असेल तर दिस न्यूक्लियस आर द मोस्ट स्टेबल न्यूक्लियस. हे मोस्ट स्टेबल न्यूक्लियस असते. बिकॉज त्याचं कारण असं आहे की each proton want to paired with another protons, each neutrons has paired another neutrons, there is no free protons or no free neutrons. म्हणजे असं सिंगल राहत नाही प्रोटॉन्स किंवा न्यूट्रॉन्स रिमेनिंग ऑर इव्हन नंबर असल्यामुळं. अँड दॅट्स वाय these nucleus are most stable nucleus, and thus those nucleids which have even number of protons and even number of neutron constitute about 85% of the earth crust. जे अर्थ क्रस्ट आहे ते हे जवळपास 85% यांच्याच पासून बनलेली आहे, बरोबर आहे. आणि हा डाटा कलेक्ट केलेला आहे की जवळपास जेवढे काही
आपल्या नेचरमध्ये जे काही मॅटर आहे, ज्या मॅटरमध्ये ॲटम्स आहेत, त्या ॲटम्समध्ये जर इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असेल तर दीज न्यूक्लियस आर मोस्ट स्टेबल न्यूक्लियस. ते न्यूक्लियस मोस्ट स्टेबल न्यूक्लियस असतात, बरोबर आहे. आणि हे जे मोस्ट स्टेबल न्यूक्लियस आहेत है ना, त्यानंतर दुसरं जे डाटामध्ये असं कलेक्शन्स आहे की ज्या न्यूक्लियसमध्ये बघा, सेकंड जे आपण ऑब्झर्वेशन्स पाहिलं न्यूक्लियसमध्ये, की ज्या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन इव्हन असेल आणि प्रोटॉन ऑड असेल, म्हणजे एक ऑड राहणार आहे आता, किंवा प्रोटॉन इव्हन असेल आणि न्यूट्रॉन्स ऑड असेल, तर हे सुद्धा बरेचसे न्यूक्लियस स्टेबल सापडलेत. यांचे सुद्धा मॅटर, यांच्यापासून बनलेलं जे कंपाऊंड आहेत ते सुद्धा, बट दे आर लेस स्टेबल. पण हे ॲज कम्पेअर टू इव्हन नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन्स वाल्या न्यूक्लियसपेक्षा लेस स्टेबल असतात. आणि दॅट्स वाय when there is the even number of protons and odd number of neutrons, only 55 nucleus are found as a stable nucleus. That is 1/3 of the even number. जे even number वाले प्रोटॉन न्यूट्रॉन होते त्यांच्या हे 1/3 मध्ये सापडतात. ठीक आहे. आणि म्हणून आपण सांगत असतो की न्यूक्लियाइड कंटेनिंग ऑड नंबर ऑफ प्रोटॉन्स, ज्यांच्यामध्ये ऑड नंबर ऑफ प्रोटॉन्स असेल अँड इव्हन नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, ऑड नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इव्हन नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असेल, दे आर लेस स्टेबल. हे लेस स्टेबल असतात. व्हाईल थर्ड पॉसिबिलिटी अशी आहे की काही न्यूक्लियस असे असतात की ज्यांच्यामध्ये ऑड नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात आणि ऑड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतात. ऑड नंबर ऑफ प्रोटॉन्स असेल आणि ऑड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असेल तर दीज न्यूक्लियस आर हायली अनस्टेबल न्यूक्लियस. हे कसे असतात? highly unstable. They are least stable nucleus or highly unstable nucleus and they are radioactive in nature. हे अनस्टेबल न्यूक्लियस असतात. याहून आपण एक जनरलायझेशन्स मांडलं की न्यूक्लिअर स्टॅबिलिटी इज ग्रेटर फॉर द न्यूक्लियाइड. जेवढे काही न्यूक्लियस आपण स्टडी केले तर त्यामध्ये सर्वात जास्त न्यूक्लिअर स्टॅबिलिटी आपल्याला कशामध्ये भेटली की वेन द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स नंबर्स आर इव्हन. ज्यावेळेस हे दोन्हीही इव्हन असतात तर दीज न्यूक्लियस आर मोस्ट स्टेबल न्यूक्लियस. हे काय होते? मोस्ट स्टेबल न्यूक्लियस असतात. व्हाईल दोज न्यूक्लियस इन विच वन ऑफ द प्रोटॉन और न्यूट्रॉन इज ऑड. एक तर प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन जर याच्यामध्ये ऑड असेल तर दे आर लेस स्टेबल न्यूक्लियस. हे लेस स्टेबल न्यूक्लियस असतात. And third conclusions, when both protons and neutrons are odd, हे दोन्हीही जर ऑड असेल तर दे आर अनस्टेबल न्यूक्लियस. दे आर अनस्टेबल अँड रेडिओ न्यूक्लियस. अनस्टेबल न्यूक्लियस. क्लिअर आहे? आता याचे आपण काही एक्झाम्पल घेऊन पाहू की नेमकं मी जर तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टिव्हच्या परीक्षेमध्ये जर एखादा क्वेश्चन्स विचारला गेला की यापैकी कोणतं न्यूक्लियस अनस्टेबल आहे आणि कोणतं स्टेबल आहे, असे जर क्वेश्चन्स विचारले गेले तर आपण त्यांना आन्सर देऊ शकलो पाहिजे. आपण आता जे हे समजून घेतलं याला इव्हन ऑड रूल म्हणत असतात. बघा, लक्षात ठेवायचं आहे. इव्हन ऑड रूल यांचा वापर करून काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचे असतात आपल्याला. आता जसं एक क्वेश्चन्स आहे की एक पहिला जो क्वेश्चन्स आहे ज्यामध्ये ऑक्सिजन 816 आणि ऑक्सिजन 817 असे दोन न्यूक्लियस दिलेले आहे आणि आपल्याला विचारलेला आहे प्रिडिक्ट वन वुड बी द एक्सपेक्टेड टू बी द रेडिओ ऍक्टिव्ह. यांच्यामधला कोणता दोनपैकी एक रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर असेल? बरोबर आहे. एक कोणता न्यूक्लियस दिलेला आहे आपल्याला? ऑक्सिजन 816. बघा, लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरा जो न्यूक्लियस दिलेला आहे ऑक्सिजन 817. यापैकी कोणता न्यूक्लियस जो आहे जो रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर असेल? तर आपण हे ऑड इव्हन रूल नुसार आयडेंटिफाय करू शकतो. जसं इथे आन्सर देत असताना यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आपल्याला पाहिजे आहे. नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजे ॲटॉमिक नंबर 8 प्रोटॉन्स आहे. याही ऑक्सिजनमध्ये 8 प्रोटॉन्स आहे. न्यूट्रॉनची संख्या पहा किती आहे की नाही? 16 - 8. न्यूट्रॉन्स कसा काढत असतो आपण? मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. हा फॉर्म्युला आहे. मास नंबर म्हणजे यांच्या डोक्यावर जो नंबर आहे टॉपवर त्याला आपण मास नंबर म्हणतो. 16 - 8 मीन्स 8 आणि 17 - 8 मीन्स 9. आता बघा, दिस इज द ऑड नंबर
and this is the even number, and this is the even and even, means even number of protons and even number of neutrons containing nucleus are most stable nucleus. That's why this is the stable nucleus. Oxygen 816 is the stable nucleus, whereas oxygen 817 containing 8 proton but 9 neutrons, and which is the odd number. That's why they are unstable nucleus. This is the unstable nucleus, and unstable nucleus means it emit radiations. Therefore the oxygen 817 is a radioactive. म्हणून odd, even odd number of प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स आहेत, त्याच्यामुळे तो रेडिओ इन नेचर असेल. सेकंड एक्झाम्पल पहा. असे खूप सारे ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतात तुम्हाला. असं वाटते मुलांना की आपण बुक्समध्ये जर हे थिअरी पाहिली, बघा मी जे शिकवून राहिलो तो एकदम क्लासिकल पोर्शन आहे, आणि क्लासिकल पोर्शन असं वाटते की याच्यावर काही क्वेश्चन्स विचारणार नाही. बघा पण याच्यावर क्वेश्चन असा विचारला जात असते ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे थोडं व्यवस्थित समजून घेतलं तर एकदम क्लिअर होऊन जाईल तुमचं. आता मी या दोन पैकी क्लोरीन 1735 आणि क्लोरीन 1736, आउट ऑफ दिस विच ऑफ द फॉलोइंग इज अ रेडिओ इन नेचर, यापैकी कोणता रेडिओ इन नेचर आहे हे समजून घेऊन राहिलो. कोणता रूल वापरसाल? इव्हन ऑड रूल वापरसाल. इव्हन ऑड नंबर ऑफ प्रोटॉन रूल, प्रोटॉन न्यूट्रॉन रूल वापरसाल. हे रूल काय म्हणते की क्लोरीन 1735 एक न्यूक्लियस आहे आणि क्लोरीन 1736 असं एक दुसरं न्यूक्लियस आहे. आता मी याची प्रोटॉनची संख्या 1717 ऑड नंबर आहे, दोन्हीही ऑड नंबर आहे. न्यूट्रॉनची संख्या काढतो. आता बघा इथे किती येणार आहे? 18 इवन नंबर, आणि इथे किती येणार आहे? 36 मायनस 17, 19 न्यूट्रॉन येईल. ओके, आणि दिस इज द ऑड. आणि ऑड ऑड जर असेल तर दे आर हायली अनस्टेबल. while odd even जर असेल तर they are less stable. They are also unstable but they are less stable, while odd number of neutrons and protons containing nucleus are highly unstable and they are radioactive in nature. And that's why the chlorine 1736, they contain odd number of protons and odd number of neutrons, and that's why they are radioactive in nature. Okay, next third example बघा. आता थर्ड एक्झाम्पल मध्ये आपण मर्क्युरी घेतलेला आहे, Hg 80 and 195. Mercury 80, 196, these are the two isotopes of mercury. Out of these isotopes 80 and 195, another is mercury 80, 196. The number of protons and neutrons, here the protons is even number 80, 80. Okay, neutron number 195 minus 80, 51, 1, 115, 115. Here the 116, means here the even number and even number. Here the even and odd number, even and odd number. Therefore even number of protons and even number of neutrons nucleus are stable, and hence the Hg 80, 196 are stable, while this is the unstable nucleus because it has odd number of neutrons, and hence Hg 80, 196 is 195, Hg 80 is a radioactive in nature. Okay, the next questions, fourth, that is neon 10, 17, neon 10, 20. Here the neon, first neon 10, 20 and second neon 10, 17. Out of these which of the following is radioactive in nature? Count the odd electrons rule, even odd rule नुसार आपण सॉल्व करणार आहोत. even odd rule is applied on them to explain the stability of the nucleus. Here the number of protons is equal to 10, 10. Number of neutrons is equal to 20 minus 10 means 10.
17 minus 10 is equal to 7. Here the even number, and here the even odd number, and therefore the nucleus neon 10 17 are unstable nucleus and they are radioactive in nature. Therefore they are radioactive in nature. Radioactive in nature means these are the unstable nucleus. Similarly, calcium 20 40, naturally by looking them, the odd number or even number directly कॅल्क्युलेट करू शकतो आपण. जर तुमचा मास नंबर ऑड असेल तर डायरेक्ट एक कोणतरी ऑड असणारच आहे ना. इथे बघा कॅल्शियम मध्ये 20 आहे. डायरेक्ट जर कॅल्क्युलेशन्स लक्षात ठेवायचं असेल, आता हे दोन्ही जर इवन असेल तर इवन नंबरच येणार आहे. प्रोटॉन्स बी इवन नंबर येणार आहे, न्यूट्रॉन्स बी इवन नंबर येणार आहे. पण इथे एक जरी ऑड असेल तर आणि एक इवन असेल तर एक तर इवन येणार आहे पण दुसरा ऑड येणार आहे की नाही. अँड दॅट्स वाय वी कॅन डायरेक्टली सेट द ऑड नंबर ऑफ mass number species is unstable while even number wala stable असेल. Here the calcium 20 45 are unstable nucleus and it is radioactive in nature. Therefore it is radioactive in nature. Clear? So this is the explanations from the nucleus. असंच ऑब्झर्वेशन्स सायंटिस्ट लोकांनी केलं. आता आपण जे स्टडी केलं तसंच ऑब्झर्वेशन यांनी केलं. कशावर? इवन ऑड नेचर ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. जे न्यूक्लियसमध्ये जे काही न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स इवन असते. आता हे सायंटिस्ट लोकांनी इवन ऑड नेचर ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स त्यांची स्टेबिलिटी एक्सप्लेन केलेली आहे. जर प्रोटॉन्स नंबर इवन किंवा ऑड असेल किंवा न्यूट्रॉन्स नंबर इवन किंवा ऑड असेल तर आपण आता जे एक्झाम्पल पाहिले त्या टाईप कोणते न्यूक्लियस स्टेबल आहे आणि कोणते न्यूक्लियस अनस्टेबल आहे हे आपण सांगू शकतो. तर दिस इज वन ऑफ द क्रायटेरिया which explain the stability of the nucleus. This is nothing but the even odd number of protons and neutrons. This is also called as even odd rule. This is called as even odd rule to predict the stability of the nucleus. Okay. The second factor is the neutron to proton ratio. Second factor कोणता आहे? न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो आहे. आता ते एक्सप्लेन करू आपण. बघा आता सेकंड फॅक्टर विच एक्सप्लेन द न्यूक्लिअर स्टॅबिलिटी. न्यूक्लिअर स्टॅबिलिटी एक्सप्लेन करण्यासाठी सेकंड फॅक्टर आपण न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो घेणार आहोत. आता न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो, एखाद्या न्यूक्लियसमध्ये जेवढे काही न्यूट्रॉन्स असतील तर ते न्यूट्रॉन्स आपण वाय ॲक्सिसवर घेणार आहोत. वाय ॲक्सिसवर घेतले आणि जेवढे काही प्रोटॉन्स आहे त्यांची संख्या आपण एक्स ॲक्सिसवर घेतलेली आहे आणि यांचा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो कॅल्क्युलेट केला आहे. आता ज्या कोणत्या न्यूक्लियसचा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो, लक्ष ठेवा, न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो 1 येईल मीन्स इट हॅज सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स and such type of nucleus are called as stable nucleus. They are the stable nucleus which have same number of neutrons and protons. This is the green line. The green line indicate that number of means the neutron to proton ratio is 1, means these are the nucleus which are under a stability band. हे stable band च्या याच्यात येतात. While those nucleus in which neutron to proton ratio is greater than 1 means it is from range 1 to 1.5. 1 to 1.5 neutron to proton ratio if 1 to 1.5, then such a nucleus are stable nucleus. This is the stable nucleus. आणि when we draw the ratio of neutron to protons, इथे आपण protons x axis वर घेतलेले आहे. x axis वर आपण काय घेतले आहे? प्रोटॉनची संख्या घेतलेली आहे. while on the y axis we are taken the neutrons. y axis वर आपण न्यूट्रॉनची संख्या घेतलेली आहे आणि यांचं जर आपण एक ग्राफ ड्रॉ केला तर असं लक्षात येते की मॅक्झिमम न्यूक्लियस चा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो आर इन बिटवीन 1 to 1.5. खूप सारे न्यूक्लियस आहे ज्यांचा आता न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो हा या 1 to 1.5 च्या मधात येतो. हे जे ग्रीन लाईन आहे ते 1 ची आहे
आणि वरची जे व्हाईट लाईन आहे ते आपण कायची दाखवली? हा, तर मॅक्झिमम न्यूक्लियस जे असतात स्टेबल न्यूक्लियस ज्यांचा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो 1 to 1.5 च्या मधात येतो. मीन्स वेन द न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इज ग्रेटर दॅन 1 मीन्स दॅट टाइम न्यूट्रॉन्स इज ग्रेटर, म्हणजे न्यूक्लियस मधले न्यूट्रॉन हे जास्त असतील कोणापेक्षा? प्रोटॉनपेक्षा. आता बेसिकली न्यूट्रॉनची संख्या का वाढली? तर हे जे प्रोटॉन आहे या प्रोटॉन मधलं रिपल्शन मिनिमाइज व्हावं. द एक्झिस्टिंग प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस in which the repulsion is minimized by number of neutrons are increased. आणि म्हणूनच in higher molecular weight the number of neutrons is greater than the protons, and more the number of neutrons in the nucleus, they minimize the repulsion between proton inside the nucleus, and hence these nucleus are stable nucleus. बरोबर आहे. while आता जे न्यूक्लियस या दोन्ही रेंज मध्ये येत नाहीत, दोन्ही रेंज म्हणजे कोणती कोणती? जे न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो 1 आहे आणि दुसरा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो किती आहे? लेस दॅन 1, म्हणजे 1 आहे आणि मोर दॅन 1.5 आहे. असं जर असेल म्हणजे इकडल्या झोन मध्ये येत असेल तर दीज आर रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस. हे कसे राहतात? रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस हुज न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इज ग्रेटर दॅन 1.5, म्हणजे ज्यांचा इकडे जर न्यूक्लियस आला असा 1.5 च्या रेंजमध्ये neutron to proton ratio. So these nucleus are radioactive in nature, while those nucleus which have less neutron to proton ratio less than 1, ज्यांचा 1 पेक्षा लेस असेल, they are also radioactive in nature. Radioactive in nature हे सुद्धा अनस्टेबल न्यूक्लियस असतात. आणि फ्रॉम these observations a graph is plotted. आपण ग्राफ प्लॉट केलेला आहे. म्हणून आपण सांगतो की न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो प्लेज अ व्हायटल रोल टू डिसाइडिंग द स्टॅबिलिटी ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसची स्टेबिलिटी एक्सप्लेन करण्यासाठी न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो हा व्हायटल रोल प्ले करत असतो. इफ वी प्लॉट, आपण जर कशाचा अगेन्स्ट कशाचा प्लॉट केला? नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस, न्यूक्लियस मधले नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अगेन्स्ट नंबर ऑफ प्रोटॉन्स, then we are observed that most of the nucleus are lie in the belt of stability, which is called as the stability zone. When the neutron to proton ratio are in the range of 1 to 1.5, this is called as stability zone. And most of the nucleus neutron to proton ratio are in the stability zone, while the nuclei whose neutron to proton ratio are not lie in the stability zone, they are below the stability zone or above the stability zone. They are unstable nucleus. ते कसे असतात? Unstable, and they undergo spontaneous radioactive disintegrations. त्यांच्यामधून रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन होत असते, म्हणजे त्यांच्यामधून अल्फा बीटा गॅमा रेडिएशन निघतात. क्लिअर आहे मी काय सांगितलंय ते? नेक्स्ट, इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट, असं लक्षात आलं की या ग्राफहून बघा की जे न्यूक्लियस ज्यांचा ऍटॉमिक नंबर कितपर्यंत आहे? 20 पर्यंत आहे. 20 कोण आहे? कोणाचा ऍटॉमिक नंबर आहे? कॅल्शियम. 20 40 मास नंबर आहे. अप टू दिस द न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इज 1, मीन्स दे हॅव सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, अँड दिस न्यूक्लियस आर स्टेबल न्यूक्लियस. हे स्टेबल न्यूक्लियस असतात. वाईल द न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इन द न्यूक्लियस इज एक्सेस ऑफ 1.5, म्हणजे या झोन मध्ये हा जो रेडिओएक्टिव्ह झोन म्हणतो आपण 1.5 च्या वरत ज्यांचा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो असेल, तर हे सर्व न्यूक्लियस अनस्टेबल न्यूक्लियस असतात, अँड दे एमिट अल्फा बीटा रेडिएशन अँड अटेन द स्टेबिलिटी अंडर अ रेशो ऑफ. आणि प्रत्येक न्यूक्लियसले वाटते की आपण न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो आपला किती आला पाहिजे? बिलो 1.5 आला पाहिजे. मीन्स दे वॉन्ट टू बी अ स्टेबल, and that's why they are emitted the alpha or beta radiations from their nucleus. Okay. Third conclusions is that if the neutron to proton ratio is below the म्हणजे less than 1, आता जर न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो जर लेस दॅन 1 असेल, मीन्स number of proton is greater than number of neutrons. In this case, these nucleus are unstable and they are radioactive in nature. Therefore, each protons want to convert into the neutrons to
अटेन द स्टॅबिलिटी, अटेन द स्टॅबिलिटी आहे की नाही. आणि दॅट्स वाय द न्यूक्लियस हॅव्हिंग लेस दॅन n by p ratio less than 1, they are also less stable, and that's why they are also emit the radiation from their nucleus, and therefore two cases are arises. दोन केस, जसं न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो जर ग्रेटर दॅन काय असेल, ग्रेटर दॅन n by p रेशो हे जर काय असेल ग्रेटर दॅन 1.5 असेल, ग्रेटर दॅन 1.5 असेल, नॅचरली greater than 1.5 असेल तर number of neutrons is greater than number of protons. And that's why the nucleus is unstable, and they want to attain the stability, means they want to attain the neutron to proton ratio lower than 1.5, and hence they convert the neutrons into protons. Neutronचं conversion proton मध्ये convert करत असतात. While the nucleus having neutron to proton ratio, while the nucleus having neutron to proton ratio less than 1, ज्यांचा less than 1 असेल, that time the proton is greater than neutrons, and hence the protons want to convert into the neutrons and attain the stability, means attain the neutron to proton ratio as a 1, and therefore there are two cases arises. म्हणून आता दोन cases arise होईल. Case first, when neutron to proton ratio is too high, means neutron to proton ratio is greater than 1.5, that times number of neutrons is greater than number of protons, and hence the neutron want to convert it into the protons. म्हणून न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉनचं कन्व्हर्शन कशात होत असते, प्रोटॉन मध्ये कन्वर्ट होत असते. आता असं होत असताना न्यूट्रॉनचं कन्व्हर्शन प्रोटॉन मध्ये होत असताना एक न्यूक्लियर रिएक्शन्स होत असते. जसं आपली केमिकल रिएक्शन बॅलन्स असते तसं न्यूक्लियर रिएक्शन ही बॅलन्स असते. न्यूक्लियर रिएक्शन्स होते आणि ती बॅलन्स असली पाहिजे, बरोबर आहे. तर बॅलन्स काय असलं पाहिजे, ऍटॉमिक नंबर जे रिएक्टंटचे असतात तेवढेच प्रोडक्टचा ऍटॉमिक नंबर भरला पाहिजे, ऍटॉमिक नंबर आहे ना. आणि मास नंबर जे रिएक्टंटचा असेल तेच प्रोडक्टचंही मास नंबर भरलं पाहिजे. म्हणजे आता सांगतो मी तुम्हाला, जसं एखाद्या न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉनचं कन्व्हर्शन जेव्हा प्रोटॉन्स मध्ये होत असते आहे की नाही, तर नॅचरली न्यूट्रॉनचा जो चार्ज आहे तो 0 असतो आणि मास त्याच्या डोक्यावर लिहित असतो 1 असते. प्रोटॉन्सवर 1 युनिट चार्ज असते आणि 1 युनिट मास असते. आता जसं मी रिएक्टंटचा ऍटॉमिक नंबर 0 आहे तसाही प्रॉडक्टचाही ऍटॉमिक नंबर 0 पाहिजे, पण इथे 1 आहे आणि 1 ला 0 करण्यासाठी -1 घ्यायचा आहे, म्हणजे जो पार्टिकल एमिट होणार आहे तो. मास नंबर इथेही 1 आहे, इथेही 1 आहे, म्हणजे 0 असेल मास नंबर. असा कोणता पार्टिकल आहे ज्याचा चार्ज -1 आहे आणि मास 0 आहे, तो आहे इलेक्ट्रॉन्स. मीन्स इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज बीटा पार्टिकल्स. याचा अर्थ ज्या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो ग्रेटर दॅन 1.5 असते तर त्या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉनचं कन्व्हर्शन प्रोटॉन मध्ये होते बाय द बीटा इमिशन्स. काय होऊन, बीटा इमिशन्स होऊन. इमिशन्स म्हणजे बीटा पार्टिकल त्याच्यामधून एमिट होत असते अँड दे अटेन द स्टॅबिलिटी, आणि ते स्टेबिलिटी अटेन करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, अशा प्रकारे दिस इज द केस फर्स्ट, ही पहिली केस आहे. त्यानंतर दस द रेडिएक्टिव्ह रेडियम, जसं इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे, इथे आपण एक एक्झाम्पल घेतलाय ज्या याच्यामध्ये तुम्ही हे जो न्यूक्लियस आहे, ज्या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो हा काय 1.51 एमिट द बीटा पार्टिकल टू अटेन द स्टॅबिलिटी, यांच्यामध्ये न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो जर घेतला आपण, म्हणजे इथे न्यूट्रॉनची संख्या आपण 133 मधून जर 53 काढून टाकले तर जे काही असतील तर तेवढे आपले न्यूट्रॉन्स असतील, तर यांचा रेशो आपल्याला किती येते 1.51. तर आता हे कमी होण्यासाठी याच्यामधून बीटा पार्टिकल एमिट होणार आहे. तर नेमकं जसं आयोडीन, लक्ष द्या इकडे, आयोडीन 133 मधून एक 53, जसंही यांच्यामधून एक बीटा पार्टिकल एमिट होईल म्हणजे इलेक्ट्रॉन्स एमिट होईल है ना, तर ऍटॉमिक नंबर 1 न वाढल, कारण एक न्यूट्रॉन्स प्रोटॉन मध्ये कन्वर्ट होईल आणि न्यूट्रॉन प्रोटॉन मध्ये जर कन्वर्ट होत असेल तर नवीन न्यूक्लियस तयार होईल, झेनॉन 54. 54 -1 म्हणजे 53 याही साईडनं आहे आणि 53 याही साईडनं आहे, तर बॅलन्स असते ते.
असंच मास नंबरही बॅलन्स असलं पाहिजे 133 आणि 0. म्हणून हे जे नवीन न्यूक्लियस तयार झालं कोणतं झेनॉनचं, तर या झेनॉनच्या न्यूक्लियसमध्ये काय चेंज झाला या आयोडीन न्यूक्लियस मधून, एक न्यूट्रॉन कशात कन्वर्ट झाला, प्रोटॉन मध्ये कन्वर्ट झाला. दॅट्स वाय द ॲटॉमिक नंबर गोज ऑन इन्क्रीजेस. ॲटॉमिक नंबर काय होत असते, इन्क्रीज होत असते. एका न्यूट्रॉनचं कन्व्हर्शन प्रोटॉन मध्ये होणार आहे. अशा प्रकारे ही झाली केस फर्स्ट. म्हणजे ही केस कोणासाठी आहे, ज्यांचा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो काय असते, ग्रेटर असते आणि विच इज अबाउट टू द स्टॅबिलिटी झोन. आता ज्यांचा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो लेस दॅन 1 असेल तर त्याच्यामध्ये सेकंड केस आहे. सेकंड केस मध्ये वेन न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इज टू लो, मीन्स न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इज लेस दॅन 1. ज्यावेळेस लेस दॅन 1 असेल दॅट टाइम द प्रोटॉन इज ग्रेटर दॅन न्यूट्रॉन्स, मीन्स एव्हरी प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस वॉन्ट टू कन्वर्ट इन टू द न्यूट्रॉन्स. आता जर प्रोटॉन्सला न्यूट्रॉन्स मध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तर नेमकं काय होणार आहे, तर 3 केसेस इथे अराईज होत असतात. 3 पॉसिबिलिटीज आहे. प्रोटॉनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, मास नंबरही 1 आहे, म्हणजे चार्ज 1 आहे आणि मास 1 आहे. न्यूट्रॉन 0 आणि 1. आता बॅलन्स करायचा आहे, इकडेही 1 आणायचं आहे, तर मग खाली आपल्याला 1 आणावं लागेल. इथे 0 आहे, रिएक्टंट साईडनं 1 आहे, त्याच्यामुळे आपल्याला 1 आणावं लागेल. आणि मास आपल्याला 0. असं कोण आहे की ज्याचं मास चार्ज +1 आहे आणि 0 मास आहे, तो आहे पॉझिट्रॉन. आपण काय म्हणतो याला, पॉझिट्रॉन म्हणत असतो. बघा इलेक्ट्रॉन सारखाच असते, फक्त चार्ज वेगळा असते. पॉझिट्रॉन इमिट होईल या न्यूक्लियस मधून. म्हणजे जिथे न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो लेस दॅन 1 असेल दॅट टाइम द पॉझिट्रॉन इज एमिटेड. पॉझिट्रॉन काय होते, एमिट होत असते टू कन्वर्ट द प्रोटॉन्स इंटू न्यूट्रॉन्स. आणि प्रोटॉनचं कन्व्हर्शन न्यूट्रॉन्स मध्ये, म्हणजे ॲटॉमिक नंबर कमी होते. 11 जर ॲटॉमिक नंबर असेल तर 10 झाला, याचा अर्थ एका प्रोटॉनचं कन्व्हर्शन न्यूट्रॉन मध्ये झालं. भलेही मास नंबर तेवढाच आहे, कारण मास नंबर म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असते. हे एक पॉसिबिलिटी आहे. किंवा अल्फा पार्टिकल एमिशन पॉझिट्रॉन किंवा कॅप्चर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ऑर्बिटल इलेक्ट्रॉन कॅप्चर, म्हणजे 3 पॉसिबिलिटीज आहे इकडे. म्हणजे N/P रेशो जर आपल्याला लेस दॅन 1 असेल तर एक पॉझिट्रॉन एमिशन होते. काय होणार आहे, पॉझिट्रॉन एमिशन होईल. किंवा अल्फा पार्टिकलचं एमिशन होऊ शकते. अल्फा पार्टिकल एमिशन्स यानं सुद्धा आपल्याला न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इन्क्रीज होईल. आणि फायनली ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स कॅप्चर, म्हणजे के इलेक्ट्रॉन कॅप्चर म्हणत असतो. के ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन कॅप्चर होऊ शकतात, अशी ही रिएक्शन होऊ शकते. आणि ते न्यूक्लियस दुसऱ्या न्यूक्लियस मध्ये कन्वर्ट होईल ज्यावेळेस त्याचा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो लेस दॅन 1 असेल. ते तर 1 बाय 1 एक एक केस पाहून राहिला होता. पण सुरुवातीला पॉझिट्रॉन वाली केस, ते पॉझिट्रॉन इमिट झाला. म्हणजे बेसिकली हे 2 एक्झाम्पल जे आहे यांच्यामध्ये पॉझिट्रॉन इमिट झाला. म्हणजे नेमकं झालं काय, जसं इथे नायट्रोजनचं हे न्यूक्लियस काढतो मी, म्हणजे हा वाला. प्रोटॉन्स किती आहे याच्यात, 7 आहे. न्यूट्रॉन्स किती आहे बघा, 13 - 7 किती राहतील, 6. आता हे जेव्हा न्यूक्लियस नायट्रोजन 713 वाला न्यूक्लियस कशात कन्वर्ट होऊन राहिला आहे, कार्बन, सॉरी कोणाच्या याच्यात, कार्बनच्या याच्यात कन्वर्ट होऊन राहिला आहे. तर सी, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. म्हणजे प्रोटॉनचं कन्व्हर्शन, एक प्रोटॉन याच्यामध्ये काय होऊन राहिला, कमी होऊन राहिला. आणि न्यूट्रॉन वाढल. आता न्यूट्रॉन इकडे 6 होते तर इकडे काय होईल आता 7 होते. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या 7 होईल आणि प्रोटॉनची, जेव्हा ते कार्बनचं 613 न्यूक्लियस तयार होईल. तर अशा वेळेस हे बॅलन्सिंग करण्यासाठी +1 0 आपल्याला घ्यावं लागेल, आहे की नाही. म्हणून पॉझिट्रॉन एमिशन्स आहे. दुसरं अल्फा पार्टिकल एमिशन्स होऊन असं होऊ शकते. म्हणजे जर एखाद्या न्यूक्लियस आहे, जसं युरेनियम आहे 235 92 यांच्यामध्ये न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो जर चेंज व्हायचा असेल तर इथे बघा लक्षात ठेवायचं आहे. तर काय होणार आहे याच्यामधून, जर एक अल्फा पार्टिकल इमिट होऊ शकते. अल्फा म्हणजे 24. अल्फा पार्टिकल्स इज नथिंग बट द हिलियम न्यूक्लियस. हिलियमचाही ॲटॉमिक नंबर, एक अल्फा पार्टिकल एखाद्या न्यूक्लियस मधून निघून जाईल म्हणजे हिलियम न्यूक्लियस. आता बॅलन्स करण्यासाठी हे 92 आहे, इकडे 2 आहे, म्हणजे इथे कोण येणार आहे, 90 येणार आहे. आणि हे 235 आहे, -4 म्हणजे 231 येणार आहे इथे, 231 मास नंबर. आणि असा कोण असतो, थोरियम न्यूक्लियस. अशा प्रकारे असं हे न्यूक्लिअर रिएक्शन्स बॅलन्स करतो. आणि अशा प्रकारे अल्फा पार्टिकल्स एमिट करून सुद्धा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इन्क्रीज केला जाईल, आहे की नाही. फायनल केस कोणती आहे आपली, कॅप्चर ऑफ ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स.
आता ऑर्बिटल इलेक्ट्रॉन जेव्हा कॅप्चर केला जात असते त्यावेळेस प्रोटॉनचं कन्व्हर्शन न्यूट्रॉन मध्ये होते. प्रोटॉनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि चार्जही मास नंबरही 1 आहे. जेव्हा एक इलेक्ट्रॉन हा कॅप्चर करल ऑर्बिट मधला की ऑर्बिटल मधला आहे ना, त्यावेळेस काय करल की याचं कन्व्हर्शन आता +1 -1 0 होईल आणि 1 आणि 0 1 होईल आणि असा कोण आहे न्यूट्रॉन, म्हणजे न्यूट्रॉन मध्ये कन्व्हर्शन होईल. म्हणून बाय कॅप्चरिंग द ऑर्बिटल इलेक्ट्रॉन कॅप्चर करून सुद्धा प्रोटॉनचा नंबर 1 काय होणार आहे डिक्रीज होणार आहे, म्हणजे प्रोटॉनचं कन्व्हर्शन न्यूट्रॉन मध्ये होईल. भले न्यूट्रॉन नंबर सेम राहील म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या सेम राहील आहे की नाही. तर अशा प्रकारे तर ह्या 2 केसेस घडू शकतात. म्हणजे जेवढे काही न्यूक्लियस आपण ऑब्झर्व केलेत नेचर मधले ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो ग्रेटर दॅन 1.5 असेल तर दॅट टाइम दे वॉन्ट टू कन्वर्ट इन टू द बिलो 1.5 रेशो मीन स्टॅबिलिटी झोन. फॉर दिस दे इमिट द बीटा पार्टिकल्स. या केसेसमध्ये ते बीटा पार्टिकल्स एमिट करतात म्हणजे इलेक्ट्रॉन्स एमिट करतात. इथे 3 केसेस आहे. एक तर पॉझिट्रॉन एमिशन्स होईल किंवा अल्फा पार्टिकल एमिशन्स होईल किंवा इलेक्ट्रॉन कॅप्चर होईल के इलेक्ट्रॉन कॅप्चर. तर ह्या 3 केसेस होईल जेणेकरून हा रेशो 1 मध्ये मेंटेन होईल स्टेबिलिटी झोन मध्ये जाण्यासाठी. तर अशा ह्या केसेस लक्षात ठेवायच्या आहे आणि आपल्याला न्यूक्लिअर रिएक्शनही समोर बॅलन्स करायचे आहे. इथे फक्त लक्षात ठेवायचे आहे की हे रिएक्शन्स अशा आहेत म्हणून. क्लिअर झालं. फायनली आहे मॅजिक नंबर. म्हणजे बरेचसे न्यूक्लियस असे आहे की ज्या न्यूक्लियसमध्ये जर 2, 8, 20, 28, 50, 82 आणि 126 न्यूट्रॉन किंवा प्रोटॉन जर असेल तर दिस पर्टिक्युलरली न्यूक्लियस आर हायली स्टेबल. हे सारे न्यूक्लियस हायली स्टेबल असतात. दिस नंबर आर कॉल्ड ॲज मॅजिक नंबर. जसं कोणताही रेडिओ न्यूक्लियस असेल तर त्यांच्या रेडिओ सिरीज तयार होत असते आणि फायनली तो स्टेबल न्यूक्लियस त्यांच्यामधून अल्फा बीटा आणि गॅमा रेडिएशन्स एमिट होत असतात आणि फायनली तो एका स्टेबल न्यूक्लियस मध्ये कन्वर्ट होतो पीबी. म्हणजे हे स्टेबल असते सर्वात शेवटचा 208 आहे की नाही. आणि इट हॅज बोथ मॅजिक नंबर. प्रोटॉन्स आर 82 आणि न्यूट्रॉन्स आर 126 आणि दॅट्स वाय इट इज अ मॅजिक न्यूक्लियस, मोस्ट स्टेबल न्यूक्लियस. Every radioactive nucleus after the disintegration of alpha beta gamma rate finally it converted into the stable lead nucleus and it has the magic number. Means those nucleus which has 2, 8, 20, 28, 50, 82 and 126 neutrons or protons, these are highly stable nucleus and these number are called as magic numbers. These are the factors which explain the stability of the nucleus. हे बरेचसे फॅक्टर आहे ज्याहून न्यूक्लियसची स्टॅबिलिटी आपण काय करून राहिलो एक्सप्लेन करून राहिलो. क्लिअर झालं इथपर्यंत. तर आज आपण 3 फॅक्टर समजून घेतले. एक इव्हन ऑड नेचर ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स न्यूट्रॉन, दुसरं प्रोटॉन टू न्यूट्रॉन रेशो आणि मॅजिक नंबर. आता उद्याला आपण मास डिफेक्ट आणि न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. या चॅप्टर मध्ये प्रॉब्लेम सुद्धा येणार आहेत. तर ते प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत.